गुले, ए गुले, काय ग रंजे? अगं अजून कसा नाही आला प्रदीप दादा? त्यांनी निर्णय तर बदलला नसेल ना ग? रंजे, तू उगीच लई काळजी करतीस बघ. अगं दादा कवाच निघालाय, आता इतक्यात पोहोचल बघ. अगो बया बया बया, काय ग हे एवढं नटून थटून कोणाच्या लग्नाला निघालात की काय? लग्नाला नाही निघालो, रायाच्या लग्नाची बोलणी करायची आहेत. पेरणी कराया? आणि पेरणी कराया एवढा नट्टापट्टा करून कोण जाता का? आव पेरणी नव, बोलणी 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 म्हणते ती. रायाच्या लग्नाची बोलणी पुढे सरकवायची आहे ती. कोणाला भिरकवायचंय? ह्या म्हाताऱ्याच्या नादाला लागून काय उपयोग नाही. काय म्हणतेस ग तू? माझा काय उपयोग नाही? तुझा उपयोग आहे का या घराला? जवा तवा नुसतं आयतं खात असते. हा, ही कसं ऐकू गेलं बघ. रंजे, येऊ का? अरे प्रदीप दादा, या ना या, तुमचीच वाट बघत होते. असू दे. रंजे, बघितलंस का दादानी किती संस्कारात वाढवलंय अंतराला. लई गुणाची पार आहे बघ. तुला सांगते रंजे, आपल्या रायाचं तर नशीबच उघडलं म्हणून समज. खरंय तुझं गुले. प्रदीप दादा, तू लग्नाला तयार झालास ना, लई आनंद झाला. आता तो गुरुजींनी सांगितलेला उपाय लवकर करून टाकूया. उपाय? कसला उपाय? अरे दादा, तू तर का नाही विसरूनच जातोस बघ. अरे गुरुजींनी नाही सांगितलं, ती रायाची ती शांती केली की मग पत्रिकेतलं समद दोष निघून जातेली. हा, ती शांती होय. ती शांती करून टाकू ना आपण, काय हरकत नाही आपली. अरे तुम्ही दोघं उभाच का? बसा की बसा, अंतरा बस. दादा, गुरुजींनी पहिली भविष्यवाणी केली की रायाची पहिली बायको अल्पायुष्य असणार आहे. मग त्यावरचा उपाय त्यांनी आधीच का नाही सांगितला? हा ग रंजे, त्यांच्या नसेल लक्षात राहिलं. त्यासनी काय तेवढंच काम आहे वैतवा, लई काम असते ती. होय ना. अगं रंजे, मी सुद्धा त्यांच्याकडे 4-5 चक्रा मारल्या, लई विनंत्या केल्या, तेव्हा कुठं त्यांनी हा उपाय दिला मला. नमस्कार भाऊसाहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा. आज कसं अचानक येणं केलं? त्याचं काय भाऊसाहेब, समद बैजवर सांगतो तुम्हाला बघा. आधी तोंड गोड करा. कसलो? त्याचं काय आहे भाऊसाहेब, आपला राया आणि ही अंतरा यांच्या लग्नातली सगळी अडचण दूर झाली बघा. दूर झाली? कशी? म्हणजे त्याचं काय आहे, ते गुरुजींनी सांगितलंय, ती एक शांती केली ना, म्हणजे ती संकट त्याच्या आयुष्यातनं कायमचं निघून जाईल. या असल्या शांत्या करून संकट टळतात? मग तुमचे ते गुरुजी अशी भाग्यता का करतात? लोकांना घाबरवायचं असतं का त्यांना? आता समजा आपण रायाची शांती केली आणि रायाचं आणि अंतराचं लग्न ठरवलं आणि तुमच्या त्या गुरुजींनी तिसरीच भविष्यवाणी केली तर? नाही नाही, तशी वेळच येणार नाही. कारण एवढी एकच शांती करायची, तेवढी केली म्हणजे बस, परत काय करावं नाही लागणार. हाय का नाही रे दादा? सांग की तू बी. म्हणजे त्याचं काय बघा, ही शांती झाली का नाही की समधी तिची अडचण निघून जाणार आहे बघा. पुढं कुठलीही अडचण येणार नाही बघा. ठीक आहे, मग तुमच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, रायाचं आणि अंतराचं लग्न ठरलं की त्याच्यानंतर तुमच्या गुरुजींचं आणि दुसऱ्या कोणाचं आम्ही काही ऐकणार नाही. अहो तुम्ही कशाला काळजी करताय? दादा सांगतोय ना.
आपण लग्नाची बोलणी सुरू करूया का? ठीक आहे, करा बोलणी सुरू. करा, तोंड गोड करा. ए तायडे घे, गुले तू पण घे. अरे टाइम काय झालाय, अजून आली नाही. येऊ दे आता, हिला अशी झापतो का नाही. हे पप्प्या, इथं काय करतोयस आणि माझ्या जागेवर का बसलायस? उठ तिथनं. ए तुम्हाला नको सांगू मी काय करायचं ती. आणि काय ग, ही वेळ आहे का यायची? रोज रोज लेट यायला तू काय कारखान्याची मालकीन समजा लागली काय स्वतःला? मी 1 मिनिट उशीर केलाय आणि असं बघायला गेलं तो बी उशीर नाही. मी कारखान्यात आलीये ना. लय उपकार झालं तुमचं. किती वाजल्यात? आणि तर एक मिनिट लय महत्वाचं आहे. एक कॅबिन काय मिळाली तर लागली माज दाखवायला. एवढा माज आहे ना तर ती कामात दाखव. भाऊसाहेबांनी लय लाड करून ठेवल्यात तुझं. असं कामावर काढून टाकलं ना दणक्यात माज उतरल तुझा. लाग कामाला. लवकर या, लवकर या. कशाला आणलंय आम्हाला? भाऊसाहेबांना समजलं ना तर संशय येईल की त्यांना. कुणाला काय संशय बिंशय येत नाही. मी काय माझ्या भावाशी बोलायचं बी नाही. अगं पण तुला बोलायचंच होतं तर फोनवर बोलायचंच ना, इथं कशाला बोलवायचं? बर आलोय ना मी आता, बोल काय पटकन ते. हे बघ, हॅलो. नाही बोला की. हो बरोबर आहे तुमचं. आम्ही काय पळून जातोय का? नाही खरंय तुमचं. 1.5 तासासाठी भाड्यानं गाडी आणली होती पण इथे काम वाढलं, त्या कामामुळे उशीर झाला. नाही येतो. येतो लगेच. आलो. ठीक आहे आलो. ए गुले, अगं ती गाडी भाड्यानं आणली होती. त्या मालकाचा फोन होता. आम्हाला जायला पाहिजे. चल निघतो आम्ही. काय असेल ते पटकन बोल. लई दया येते बघ दादा मला तुझ्या. असं उदारीचं आयुष्य कुठवर जगणार आहेस? फक्त तुझ्यासाठी बर का, फक्त तुझ्यासाठी मी राया ना अंतराच्या लग्नाची घाई करत्या. सो स्वीट ऑफ यू आत्या. मला तू खूप आवडतेस. किती विचार करतेस माझा. अगं मी मस्त विचार करते, पण ह्या तुझ्या आई बापाने काय घोळ घालू नाही म्हणजे झालं बघ. आता ही काय घोळ घालणार रे? माझ्याकडे बघू नका. बघा हे बघा, ह्यो पिल्यान तडीस नेणं फक्त तुमच्या हातात आहे. तेव्हा आपलं जसं ठरलंय तसंच झालं पाहिजे. लग्नाची तयारी एकदम जोरदार करा. कसली कसर सोडू नका. खरंच असं वाटलं पाहिजे की राया आणि अंतराचंच लगीन आहे. कुणाला अजिबात कसला संशय येता कामा नाही. काय अगं संशय नाही येणार कोणाला, पण आपलं ठरलंय तसंच घडेल ना. अरे वय दादा, ती जबाबदारी माझी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता लग्नाचं कुणीच कुणाजवळ काहीच बोलायचं नाही. लग्नाच्या दिवशी काय घडणार आहे ही कुणाला बी कळता कामा नाही. बाकीचं समजा तुम्ही माझ्यावर सोडा. आणि हा, मी शबूत देते तुम्हाला.
अंतरा आणि रायाचं लगीन होणार म्हणजे होणार. मी त्याचं कौतुक करावं एवढीच तुझी इच्छा आहे ना? पण खरं सांगाय, मला त्याचं कौतुक नसल असं तुला वाटतं का? तुझ्याकडे बघून तर तसं काय वाटत ना. तुझ्याकडनं कौतुकाचे 4 शब्द ऐकया त्याचा जीव कासावी झाला होता. वेळ आली ना त्याचं कौतुक बी करू आणि गावातून मिरवणूक बी काढू. त्याला फक्त तुझ्या कौतुकाच्या 2 शब्दांची गरज आहे. तेच त्याची हिंमत मानते. पोरा, तुझ्या बापाने केलेली चूक तू करू नकोस एवढंच बोलणं आहे माझं. राय, जरा इकडे या. ते गाडी कोणी शिकवली तुम्हाला? ते आपलीच गाडी चोरून चोरून चालवायचो. म्हणजे तुम्ही घरी नसला की सोपान मामाला घेऊन जायचो. त्याने शिकवली. काय झालं, नीट जमत नाही का मला? हा, बरी चालवत. पण इथून पुढे आम्हाला घाबरून चोरून काही करू नका. काय गरज वाटली तर आम्हाला विचारा, आम्ही परवानगी देऊ. आणि हो, गाडी बरी नाही, खरं तर चांगली चालवते. मी या केबिन मध्ये बसते ह्याचा लई लोकांनी त्रास व्हायला लागलाय. नाही म्हणजे खरं तर इथं बसून कामगारांशी नीट बोलता बी येईना झालंय. सगळ्यांपासूनच लांब गेल्यागत वाटायला लागलंय. मलाच काहीतरी करायला पाहिजे. भाऊसाहेब आत येऊ? ये. काय काम होतं ग? भाऊसाहेब, आपल्या कारखान्याला एवढी मोठी डील मिळाली. तुम्ही माझं लई कौतुक केलं. मला स्वतःचं केबिन बी दिलं. हे समद बघून मला लई भारी वाटलं बघा. ह्या सगळ्याचं मला महत्व कळतंय आणि मला आदर बी वाटतो. तुम्ही मनानं लई मोठे आहात बघा. काय झालं? कोण काय बोललं का? नाही नाही, कोणी काय बी बोललं नाही. पण तुम्हाला कसं वाटलं? पोरी लई पावसाळ पाहिलं मी, त्याच्यावरनं सांगतो. तुझं नक्की काहीतरी बिनसलं. काय झालं? बिनसलं काही नाहीये. पण माझी फक्त एक छोटीशी विनंती आहे तुमच्याकडं. काय? मी अगोदरच्या जागेवर बसून काम करायची ना, मला तिथं बसूनच काम करायला आवडेल. आत्ताचं केबिन नको. अगं पण तुला अभ्यासासाठी शांतता मिळावी म्हणून ते केबिन दिलंय मी तुला. तू सीएचा अभ्यास चांगला करावा म्हणून. ते सगळं तुमचं बरोबर आहे. पण आता काय होतंय माहितीये का, मला बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलता येईना त्या केबिनमुळे. मला केबिन मिळाली म्हणजे मी कोणतरी मोठी झाली असं वाटायला लागलंय त्यांना. त्यामुळे ते पहिल्यासारखं माझ्याशी मायानं ना आपुलकीनं बोलायला घाबरतात. आणि त्यांच्यात आणि माझ्यात जर दुरावा निर्माण झाला तर आपल्या कारखान्याच्या कामावर परिणाम होईल. आणि तेच मला नकोय. कृष्णा, म्हणून मला तुझं कौतुक वाटतं. एवढ्या लहान वयात इतका कसा बारीक विचार करू शकतेस ग तू? त्या केबिन मधनं बाहेर येऊन आता मी माझ्या जुन्या जागेवर बसले तर चालेल ना? वाय,
तुला जिथं बसून आनंद मिळेल ना तिथं बसून काम कर, आमची काही हरकत नाही. धन्यवाद. ही नोकरी सोडायचं तर बोलत नसेल ना भाऊंशी? विश्वजित साहेबांनी नक्कीच मोठा हुद्दा, चांगला पगार दिला असणार आहे. वाटलं नव्हतं एवढी स्वार्थी असेल. चांगलं काम मिळालं की चालली सगळं सोडून. ही आजच सोडून चालली काय नोकरी? ही गेली तर लय काम अडतेल. तिला थांबून बघू का? नाही नाही नको. अडवलं तर परत तिला वाटेल मलाच गरज आहे तिची. एकदा थांबून बघू का? नाही म्हटलं तर कारखान्याला खरंच गरज आहे तिची. तुझं ठरलंय तर इथनं जायचं? वय मला वाटतं तू इथंच थांबवस अजून थोडे दिवस. म्हणजे मला माहित आहे तुझा निर्णय झालाय, तू सांगून बसले असशील, पण अजून एकदा विचार कर. मी कोणती बी गोष्ट विचार करूनच करते. आणि आता काय बी झालं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. हे चांगलं आहे. भाऊसाहेबांच्या उपकारच तरी जाणून ठेवायची हिने. भाऊसाहेबांनी हिला गरज असताना कामावर ठेवली, एवढं कौतुक केलं, पण त्याचं काहीच नाही. चांगली नोकरी भेटली, चांगला पगार भेटला की सगळं विसरले आणि निघाली. कृष्णा, काय चाललंय तुझं? मी तुला असं करू देणार नाही. हे बघा सर, मी भाऊसाहेबांनी विचारले आणि त्यांनीच मला परवानगी दिली. त्यांनीच तुला कामावर ठेवलं होतं, तुझ्या गरजेला उभं राहिलं. हे विसरू नकोस. ही डील पुरी होईपर्यंत तू इथनं हलणार नाहीस. जर तुझं सगळं सामान केबिन मध्ये ठेव. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय राया सर, माझं ठरलंय. आणि आता काय बी झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. तू इतकी स्वार्थी वागशील असं वाटलं नव्हतं. ही सगळं बघून आज तू माझ्या मनात न उतरलीस. हे काय बोलताय तुम्ही? मी काय स्वार्थी वागले? भाऊसाहेबांनी तुझ्यासाठी एवढं केलं, तू त्यांचा विचार करत नाहीस. याला स्वार्थ नाहीत म्हणत. कारखान्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला नोकरी दिली, तू कारखान्याचा वाईच पण विचार करत नाहीस. याला स्वार्थ नाहीत म्हणत. मोठी नोकरी मिळाली की लगेच कारखाना सोडून निघालीस. याला स्वार्थ नाहीत म्हणत. तुझ्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनी सोबत आपलं डील फायनल झालं, आता ती जबाबदारी सांभाळायला सोडून तू निघून चाललीस. याला स्वार्थ नाहीत म्हणत. सर, ब्रेक लावा तुमच्या गाडीला. काय आरोप करत सुटलाय हो तुम्ही? आणि तुम्हाला कुणी सांगितलं मी नोकरी सोडली? ती चांगली लाखभर पगाराची नोकरी ऑफर करत होती ती मला. हुद्दा बिलही चांगला होता, पण त्यांना मी नाही म्हणून सांगितलं. मी फक्त केबिन सोडली हो, नोकरी नाही. तेव्हा एखाद्याला स्वार्थी म्हणताना वाईच विचार करत जावा.